लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खतरनाक ट्विस्ट बघायला मिळाला. सुरुवातीला तर आपल्याला असं वाटलं होतं, की सरकारने जो कुटील डाव रचला होता, तो यशस्वी होतोय की काय? कारण तिने ना या चाळकऱ्यांच्या तथाकथित एकीचे पार 3-13 वाजवून टाकले होते. फक्त एक गेम खेळली ती, की तिने ना घराचा लाईट कट केला होता. आता सरकारच्या या बंगल्याची रचनाच इतकी अतरंगी आहे, की घरातला फक्त एकच मुख्य दरवाजा आहे आणि खिडकी नावाचा प्रकारच नाहीये. लाईट गेल्या-गेल्या एसी बंद झाला आणि मग काय, अख्ख्या घरात उकड्याच्या असा काही भडका उडाला, की विचारूच नका. आता 24 तास एसीत राहून सुखावलेल्या या चाळकऱ्यांची तेत्रा-तिरपटी उडाली होती. सुरुवातीला बायका एकमेकींवर घसरल्या, "किती कोंडट वाटतंय, मरणार का काय आम्ही इथे?" त्या पुरुषांच्या पोटात भुकेचे कावळे ओरडायला लागले आणि ते ओरडायला लागले सगळे, की "जेवण आणा आधी." आणि आता बघता-बघता घरात चक्क हदाहदी सुरू झालेली असते. हे सगळं कोपऱ्यात उभी राहून पाहणारी सरकार मनातूनच भलतीच सुखावलेली असते. आता आपली सखे आणि कहाणा या पेटलेल्या घरात आग कशी विझवणार, हेच आज आपल्याला पाहायचंय. तर एपिसोडची सुरुवात होते. तेव्हा सरकारच्या घरात या चाळकऱ्यांनी मस्त गप्पाच फड रंगवलेलं असतं. किरण आणि त्यांची गँग कॅरम बोर्ड भोवती ठाण मांडून बसलेले असते. म्हणजे या चाळीतल्या लोकांना दुसरं काही कामच नसतं. संध्याकाळी झाली की कॅरम खेळत बसायचं. कान्हा खेळता-खेळता म्हणतो, "या मोठ्या बंगल्यात कॅरम खेळायला किती मजा येणार नाहीये. ती आपल्या चाळीची मजा यायची." त्यावर सानप काका हसत म्हणतात, "अरे कसलं काय? या एसीमध्ये कॅरम खेळताना असं वाटतंय आपण एखाद्या महागड्या क्लबमध्ये आलोय." सगळे खो-खो हसतात. तिथे आपल्या परश्या शांत बसलेला असतो. गौतम त्याला म्हणतो, "अरे परश्या ये ना, बस इकडे. तुला आठवतंय का? आपण आधी नेहमी कॅरम खेळायचो." "किती वर्ष झाली, आपण खेळलोच नाहीये." परशाला आधी विश्वास बसत नाहीये. "मी? मी खरंच खेळू?" गौतम म्हणतो, "अरे त्यात काय एवढं? चल बस इकडे. एक कॅरमचा गेम मारूच. बघू कोण जिंकतंय ते." वर्षा खेळायला बसतो आणि काय सांगू मित्रांनो, पहिल्या स्ट्राईकमध्ये त्याने सोंगटी अशी काही पॅकेटमध्ये ढकलली, की सगळे अवाक झाले. वर्षा थांबतच नाही. एकामागून एक असे काही कडक स्ट्राईक मारतो, की प्रत्येक सोंगटी थेट आत. वर्षा कॉलर टाईट करत सांगतो, "शाळेत असताना मी चॅम्पियन होतो कॅरमचा. शाळा सुटली आणि मग खेळणंही सुटलं. पण एकदा शिकलेली गोष्ट माणूस कधीच विसरत नाही." त्यावर कान्हा ढाळ शिजवत म्हणतो, "खरंय काका. मासा एकदा पाहायला शिकला ना, की त्याला कोणत्याही पाण्यात टाका, तो पावणारच." आणि असं बोलून सगळे खुश असतात. तिकडे किचनमध्ये सगळ्या बायका मस्त डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असतात. दाबडे मावशी, जान्हवी, सखी आणि बाकीच्या बायका गप्पा मारत असतात. मीनाक्षी विचारते, "सखी, आज जेवायला काय बेत करायचं गं?" सखी म्हणते, "पटकन होईल अशी आणि सगळ्यांना आवडेल असं काहीतरी मस्त बनवूया." चाळीतल्या बायका म्हणतात, "हो आणि सखी, इथे काम करायला खूप मजा येते हां. तू आम्हाला इथे आणलंस आणि खूप छान वाटतंय." सखी म्हणते, "तुम्ही सगळे रिलॅक्स व्हा. आता हेच तुमचं घर आहे." दाबडे मावशीसुद्धा भाविक होते आणि म्हणते, "जेव्हा आपल्याला चाळीतून बाहेर काढलं ना, तेव्हा पायाखालची जमीनच सरकली होती. असं वाटलं कुठे जायचं, कसं व्हायचं? पण सखी आणि कान्हाने आपली एवढी छान सोय केली, ते पाहून माझं मन भरून आलंय." सखी म्हणते, "हो मावशी, जेव्हा ती नोटीस आली होती ना, तेव्हा मलाही खूप टेन्शन आलं होतं. पण आता सगळं ऑल राईट आहे." पण हा आनंद जास्त वेळ टिकत नाही. आपली विलन सरकार घरातील मेन मीटर बॉक्स जवळ येते आणि कुत्सितपणे हसत म्हणते, "वॉव! सगळे सदन चाळीतले लोकं सो कॉल्ड एकी जगासमोर फुशारक्या मारणार. आमची एकी, आमची एकी. पण शेवटी आहेत ना चाळकरीच. भांडायला त्यांना काही कारण पुरतं. आता या घरातलं वीज गायब होणार. मग बघा सगळे कसे एकमेकाच्या अंगावर धावून येतात तर. पाहायला भलतीच मजा येणार आहे." आता विचार करून सरकार थेट घरातील मेन फ्यूज काढून टाकते आणि त्या क्षणी अख्ख्या घरात कटकन अंधार होतो. लाईट्स, एसी, पंखे सगळं ठप्प. पुरुष कॅरम खेळताना अस्वस्थ होतात. "अरे लाईट कशी काय गेली?" किचनमध्ये बायका गांगरतात. सखी, कान्हा, मीनाक्षी यांनाही प्रश्न पडतो. तेवढ्यात एक बाई म्हणते, "ए, कुणीतरी जाऊन बघा ना काय झालंय ते." आणि त्याच वेळी सरकारचा एक माणूस घराचा जो मेन दरवाजा असतो, तो बाहेरून लॉक करून टाकतो. आता सरकार एवढी मोठी कामं, एम्पायरची मालकीन, पण तिच्या घराबाहेर वॉचमन, ड्रायव्हर असं कोणीच नाहीये. देव जाणे. एक माणूस बाहेरून कडी लावत गेला आणि विषय संपला. घरात आता प्रचंड उकडायला लागलंय. चाळीत राहणाऱ्या बायका 24 तास एसीमध्ये राहून एकदम सुकुमार झाल्या असल्यामुळे त्यांना लगेच घाम फुटतो. अरे देवा! किती उकडतंय हे. इकडे हॉलमध्ये कान्हा एवढा मोठा बिझनेसमॅन, अब्जाधीश, पण तो तिथे शांत उभा राहून लाईट कशी गेली यावर फालतूची चर्चा करत असतो. तेवढ्यात झोळीत ठेवलेले छोटं बाळ रडायला लागतं. मीनाक्षी म्हणते, "थांबा, मी बघते बाळाला." ती बाळाला जवळ घेते. "आलेले, काय झालं सोन्या? लाईट गेली का?" असं म्हणून ती बाळाला शांत करत असते. बाळ गप्प होतं.
ते पाहून काना आणि परशाला आनंद होतो. तेवढ्यात सखी हॉलमध्ये येते आणि आता घरामध्ये चाळीतली माणसं धरून कमीत कमी 30 लोक तरी ठासून भरलेले असतात. सखी एका बाईला हुकूम सोडते. "ओ मावशी, तुम्ही पोळ्या बनवा." दुसऱ्या बाईला म्हणते, "ओ मावशी, तुम्ही भाजी बनवा." सखी फक्त ऑर्डर सोडायचं काम करते आणि बायका उत्साहात सुरुवातीला म्हणतात, "हो, आम्ही करू ना." पण परिस्थिती बिघडते. कान्हा मेन मीटर बॉक्स जवळ जातो आणि त्याला दिसतं की तिथे फ्यूज गायब आहे. कान्हा विचारतो, "हा फ्यूज नक्कीच सरकारने काढला असणार. दुसरं कोण करणार?" तो हॉलमध्ये येतो आणि सखी विचारते, "काय झालं कान्हा?" कान्हा सांगतो, "मेन फ्यूज गायब आहे. हे सरकारच्या डोक्यातून निघालेलं असणार आहे." तेवढ्यात सरकार तिथे येते आणि म्हणते, "कबीर, काय संबंध? मी कशाला काय करू? तुम्हाला माहिती आहे ना मला एसी शिवाय जमत नाही. उगाच माझ्यावर खोटे आरोप लावू नका." सरकारच्या हातात तो छोटासाच फॅन असतो. त्यामुळे तिला मस्त हवा लागत असते. सरकार म्हणते, "माझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा जाऊन काही करता येतं का ते बघा." तेवढ्यात आपली महाराणी राजकुमारी जान्हवी जोरजोरात ओरडते, "अरे किती गरम होतंय! काहीतरी करा ना, लाईट आणा ना." कान्हा म्हणतो, "चला आपण बाहेर जाऊन बघूया काय प्रॉब्लेम आहे." सगळे पुरुष दरवाजाजवळ येतात. कान्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण तो बाहेरून बंद असतो. कान्हा म्हणतो, "कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे." सगळे हादरतात. "अरे देवा! आपण आता घरात लॉक झालोय." चाळकऱ्यांना टेन्शन येतं. बाळ पुन्हा रडायला लागतं. ते शांतच होत नाही. सखीचा संयम तुटतो. ती चिडून म्हणते, "बस झालं मनस्विनी. तुला अजिबात लाज वाटत नाहीये का गं? सब पाशवी कृत्य करायला. आमचं सोडून दे, पण या बिचाऱ्या निष्पाप बाळाला किती त्रास होतोय. त्याच्याकडे पाहून तरी तो अत्याचार थांबव आणि लाईट चालू कर." सरकार जिन्यावरून खाली उतरते आणि सखीजवळ येऊन क्रूरपणे म्हणते, "सखी, बरोबर ओळखलंस ना? हे जे काही केलंय ना, ते मीच केलंय. पण जेव्हा तू माझा अपमान करून माझ्या नाकावर टिचून या चाळकऱ्यांना माझ्या घरात आणलंस, तेव्हाच विचार केला नव्हतास का, की मी तुझ्यावर पलटवार करणार? आता मला या उकडत्यात आता मरा या उकड्यात. आणि मी वाघिणीसारखी आहे. मला नख लावण्याचा प्रयत्न केला ना, तर अख्खं फाडून खाईन." मग सरकार त्या रडणाऱ्या बाळाजवळ जाते आणि हातातलं चार्जिंग फॅन बाळासमोर धरते. बाळाला हवे लागते आणि तो शांत होतो. सरकार सखीला डोळे दाखवत म्हणते, "अळू बाळा, गरम गरम होतंय का? तुझी मनस्विनी मावशी सॉरी." सरकार आली आहे ना. सखी रागाने जळफळत असते. सरकार अचानक बाळासमोरून फॅन हटवते आणि म्हणते, "बाळा, तुझा चांगला टाईम संपला. आता ही हवा मी घेणार." आणि असं म्हणून ती निघून जाते. कान्हा सखीला सांगते कान्हा सखीला सांगतो, की सरकारने आपली चारी बाजूंनी कोंडी केली आहे. आता कान्हा एवढा मोठा बिझनेसमॅन, त्याच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तो आपल्या ड्रायव्हरला, सिक्युरिटीला किंवा इलेक्ट्रिशियनला फोन करून बोलू शकत नव्हता का? पण चाळीतल्या लोकांच्या संगतीत राहून त्याचंही डोकं चाळकरी पातळीवर चाललंय. त्याला फोन वापरण्याची सुद्धच राहत नाही. सखी सगळ्यांना सांगते, "आपण हार मानायची नाही. सरकारला हेच हवं आहे, की आपण संयम सोडावा. चाळीतल्या लोकांना तर लाईट जाण्याची सवय असते ना, मग इतकं टेन्शन का घ्यायचं? कुणीही भांडू नका, आपण या परिस्थितीला तोंड देऊया." पण दुसरीकडे सरकार तिच्या रूममध्ये बसून प्लॅनिंग करत असते. आता हळूच उकाड्याने बायका त्रस्त होतील. गरम गॅससमोर उभ्या राहून स्वयंपाक करतील आणि त्याचा पारा चांगला चढेल आणि भांडणं सुरू होतील. मग पुरुषांच्या पोटात भुकेची आग लागेल आणि मग सुरू होणार हाणामाऱ्या आणि सरकारचं हे भाकीत खरं ठरतं. किचनमध्ये जी बायको पोळ्या करत असते, तिला प्रचंड घाम येतो आणि ती चिडून दुसरीला म्हणते, "ए अजून किती पोळ्या करायच्यात गं? मला कंटाळा आलाय. एवढ्या सगळ्यांना पोळ्या काय मी एकटीच करायच्या का? चल तू ये आणि पोळ्या कर." ती दुसरी भाजी निवडणारी बाई म्हणते, "मी कशाला येऊ पोळ्या करायला? मी इथेच रिकामी बसलीये का? मी पण भाजी निवडतीये ना, पण मला पण मरणाचं गरम होतंय. मी नाही करणार पोळ्या." बस, लागली ठिंगणी. पोळ्या करणारी बाई म्हणते, "गप ग, किती काम करतेस तू? मला चांगलं माहिती आहे. बिनकामाची बसली आहे तिथे." ती दुसरी उसळते आणि मला बिनकामाची म्हणायची नाही, समजली का? तू स्वतःच बिनकामीच आहेस. 4 पोळ्या काय केल्या तर लगेच शहाणपणा शिकवतेस. दोघींमध्ये चांगली चाळीतलं कचा-कचा भांडण सुरू होतं. पण झिंजा उठायची वेळ येते. सखी तिथेच सावध येते आणि म्हणते, "मावशी, काय करताय तुम्ही? कशाला भांडताय? चला मी करते पोळ्या." तर ती बाई सखीवरच खेकसते. "बाई तूच कर, तुझ्यामुळेच हे सगळे दिवस पाहायला मिळतात आम्हाला." हे ऐकून सखीचा चेहरा पडतो. तिला खूप वाईट वाटतं. जान्हवी आणि दाबडे मावशीलाही वाईट वाटतं, की ही बाई सखीला डायरेक्ट सुनावते. हॉलमध्ये पुरुषही कॅरम खेळून दमलेले असतात. त्यांना भूक लागलेली असते, पण एक जाडा माणूस ओरडतो, की "अजून किती वेळ आहे रे? किती भूक लागली आहे? काय करताय किचनमध्ये तुम्ही लोकं?" दुसरा टमेरलवाला माणूस म्हणतो, "अ, हो ना, पोटात कावळे ओरडतायत. कधी जेवायला मिळणार?" कान्हा, किरण आणि सखीला टेन्शन येतं, की लोकांचा संयम तुटतोय. तेवढ्यात काही बायका बाहेर येतात आणि ओरडतात, "आम्हाला किचनमध्ये किती त्रास होतोय माहिती आहे का तुम्हाला? आणि तुम्ही आम्हाला
आणि तुम्ही काय करत होता बाहेर बिनकामाचे? कॅरम खेळत गप्पा मारत बसलाय ना आणि आता जेवण-जेवण म्हणून ओरडताय. लाज नाही वाटत का तुम्हाला आम्हाला त्रास द्यायला? मग काय पुरुष म्हणतात, "तुम्हाला स्वयंपाक करायला जमत नाही." बायका म्हणतात, "मग या ना तुम्हीच किचनमध्ये आणि करा स्वयंपाक." एक शर्ट टी-शर्टवाली पुरुष म्हणतो, की "ते बायकांचं काम आहे. आम्ही पुरुष आहोत. आम्ही नाही करणार हे सगळं." बायका चिडतात आणि म्हणतात, "मग काय आम्ही किचनमध्ये मरायला जन्मलोय का? बनवायचं तर बनवा, नाहीतर उपाशी मरा." पुरुष आणि बायकांमध्ये जोरदार राडा सुरू होतो. कान्हा आणि सखी एकत्र जोरात ओरडतात. गप्प बसा सगळे. सगळे शांत होतात. सखी समजावते, "हे खूपच चुकीचं आहे. भांडू नका." थोड्या वेळात लाईट काय गेली, तुमची एकी मोडून पडली का? कान्हाही म्हणतो, "हो, सरकारला हेच हवं होतं आणि तुम्ही तेच करताय." पण लोकं ऐकायला तयार नसतात. पुन्हा भांडू लागतात. तेव्हा सरकार टाळ्या वाजवत तिथे एंट्री मारते. "वेल डन. व्हेरी गुड. खरंच खूप छान चाललंय तुमचं. हीच का तुमची चाळकरांची महानेकी?" सगळे सरकारच्याकडे बघतात. सरकार सखीला हिणवते, "काय मग सखी? खूप उडत होतीस ना? आम्ही चाळकरी एकीने राहतो, त्या बळावर तुला हरवणार. आता काय झालं गं? 10 मिनिटं वीज गेली तर एकमेकांचे गळे घोटायला निघालात तुम्ही. अजून 2 तास लाईट नाही ना आली, तर मग एकमेकांचा जीव घ्यायला तुम्ही लोक मागे-पुढे नाही बघणार. कोणी मेलं ना, तर मला येऊन सांगा वरती." असं म्हणून सरकार हसत-हसत वरती निघून जाते. चाळकरी लाजेने मान खाली घालतात. सखी ओरडते, "झालं का समाधान? सरकारने जे ठरवलं होतं ते तुम्ही करून दाखवलं. आपली ताकद, आपली एकी होती. ती तुम्ही एका मिनिटात उधळून लावली." कान्हा परिस्थिती सांभाळतो आणि म्हणतो, बायकांचं सगळं बरोबर आहे. त्या संध्याकाळपासून किचनमध्ये राबतायत आणि फक्त कॅरम खेळून तुम्ही टाईमपास करताय. त्यामुळे आता सर्व पुरुष किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करतील आणि बायका आराम करतील." हे ऐकून बायका खुश होतात आणि पुरुषांना सुरुवातीला हे सगळं पटत नाही. पण कान्हा पुढाकार घेतो आणि मग सगळे पुरुष एक-एक करून एकमेकांच्या हाताला हात देतात. शेवटी कान्हा आणि सखी सुद्धा एकमेकांच्या हाताला हात देतात आणि साळकरांची एकी पुन्हा जिवंत होते. सगळे पुरुष किचनमध्ये जातात. काही जण भाज्या निवडतात, काही जण भाजी बनवतात आणि आपला हिरो कान्हा मस्त पोळ्याला लाटत असतो. हे पाहून सखीच्या चेहऱ्यावर हसू येतं. बायका बाहेर बसून मोबाईलचं टॉर्च चालू करून उजेड देतात. बॅकग्राऊंडला गाणं वाजायला लागतं. "तू चाल पुढे रे गड भीती कशाची." सगळे पुरुष स्वयंपाक एन्जॉय करायला लागतात. सखी भिंतीवर टॉर्चच्या उजेडात आपल्या हाताच्या बोटाने वेगवेगळ्या आकृत्या बनवाव्या लागते आणि लहान मुलांना दाखवते. मुलं खुश होतात आणि म्हणतात, "थांब सखी दीदी, आता आम्ही तुला काहीतरी बनवून दाखवतो." लहान मुलं बोटांनी काहीतरी बनवतात आणि कोणाला काही समजत नाही. सखी विचारते, "हे काय आहे?" मुलं सांगतात, की "सखीचा एस आणि कबीरचा के आहे." हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि सखी कान्हा एकमेकांकडे बघून एकदम लाजतात. इकडे सरकार तिच्याच विश्वात खुश असते. एव्हा खाली मारामाऱ्या होऊन कोणाचा तरी जीव गेला असेल. चला खाली जाऊन बघूया. मी लावलेली टिकणी वणवा झाली असेल आणि साळकरांचं जंगल जाळून खाक झालेलं असेल. असा विचार करून सरकार विलन स्टाईलने हॉलमध्ये येते. पण खाली जे दृश्य झालेलं असतं ते पाहून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण खाली मारामाऱ्या सोडून सगळ्यांनी मिळून जेवण बनवलेलं असतं आणि साळकरांची एक भली मोठी पंगत बसलेली असते. सगळेजण डोळे बंद करून हात जोडून वदनी कवळ घेता श्लोक म्हणत असतात आणि आनंदाने जेवायला बसतात. सरकारच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. ती आली होती राडा बघायला आणि इथे तर सगळे गुण्या गोविंदाने जेवतायत. सरकारचा पार जळफळाट होतो. दाबडे मावशी पहिला घास घेते आणि म्हणते, "खरंच पुरुषांनी खूप भारी जेवण बनवलंय. मला तर खूप आवडलं." आणि जान्हवी म्हणते, "इतकं छान जेवण बनवलंय की आजपासून रोज पुरुषांनीच जेवण बनवायला पाहिजे." सगळे खो खो हसतात. कान्हा आणि सखीची नजर सरकारवर जाते. सरकारच्या चेहऱ्यावर पार 12 वाजलेले असतात. तिचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे तिचा चवताळलेली असते. सखी आणि कान्हा तिच्याकडे बघून एक मस्त स्माईल देतात, ज्यामुळे सरकार आणखीनच चिडते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूपच भारी आणि इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हाने चाळकरांची एकी तुटी दिली नाही. पण मित्रांनो, पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे, कारण त्यामध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे.